झी 24 तास, एक पाऊल पुढे। आंदोलन दिल्लीतलं असो की राळेगणमधलं, अण्णांच्या अवतीभोवती एक चेहरा हमखास असायचा, सुरेश पाठारे। अण्णांच्या आंदोलनात अण्णांना जोमानं आणि एकनिष्ठपणे साथ देणारे म्हणून पाठारेंची ओळख। मात्र ही साथ आता पाठारेंनी सोडली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा टीम अण्णांच्या महत्वाच्या शिलेदारांमधील आणखी एक मोहरा बाजूला पडल्याचं चित्र समोर आलंय। सुरेश पाठारे हे राळेगण सिद्धीचेच रहिवासी असल्याने अण्णांचे सुरुवातीपासूनचे विश्वासू सहकारी। अण्णांच्या जवळजवळ सर्वच आंदोलनात पाठारे महत्वाची भूमिका निभावत। सरकारी अधिकारी, नेते, कार्यकर्ते यांच्याशी अण्णांचा संपर्क घडवून आणणे, पत्रव्यवहार सांभाळणे, अण्णांच्या भेटीगाठी, प्रवासाचे वेळापत्रक, अगदी प्रसार माध्यमांची अण्णांच्या मुलाखती ठरवण्याचं काम पाठारे खुबीने सांभाळत। दिल्लीतल्या जंतर मंतरवर अण्णांनी केलेलं आंदोलन जगभर गाजलं। त्यावेळीही पाठारे अण्णांसोबत अगदी सावलीसारखे आढळून यायचे। अण्णांचा मौन असताना अण्णांचे संदेशवाहक म्हणून पाठारेंनी काम पाहिलं। ऑगस्ट 2011च्या आंदोलनावेळी अण्णांबरोबर पाठारेंनीही तिहार जेलची हवा खाल्ली। दिल्लीत लक्षवेधक ठरलेल्या आंदोलनावेळी अण्णांच्या खोलीत प्रवेश असणारी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे सुरेश पाठारे। अण्णांना दिल्लीतल्या आंदोलनामुळे राष्ट्रीय स्तरावर ग्लॅमर प्राप्त झालं। त्याचबरोबर अण्णांभोवतीच्या राळेगण सिद्धीतील काही मोजक्याच कार्यकर्त्यांनाही ग्लॅमर मिळू लागलं। भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारी ही मंडळी सर्वसामान्यांसाठी विश्वासाचा मानबिंदू ठरू लागली। मात्र यात गावकीचं राजकारणही डोकं वर काढू लागलं। राळेगण मधल्याच काही लोकांनी पाठारेंवर वाळू तस्करीचे आरोप केलेत। अण्णांसोबत राहून सुरेश पाठारे एककल्ली कारभार करतात, त्यामुळे ते गावात अप्रिय आहेत असाही सूर उमटू लागला। अण्णांच्या कृपाशीर्वादामुळे आतापर्यंत ग्रामस्थांच्या रोषापासून त्यांचा वेळोवेळी बचाव झाला असल्याचं अनेक जण खासगीत सांगतात। कारण काहीही असोत, टीम अण्णाचा आणखी एक मोहरा गळला एवढं मात्र नक्की। अरविंद केजरीवालांना दूर केल्यानंतर आता पाठारेंनीही आमचा रामराम घ्यावा म्हणत राजीनामा सादर केलाय। पाठारेंना आत्ताच नेमका राजीनामा का द्यावा लागला हा मात्र सध्या तरी अनुत्तरितच प्रश्न आहे। सर्वसामान्यांना भ्रष्टाचाराच्या दलदलीतून बाहेर काढू असा विडा उचलणारी ही टीम आता अंतर्गत रुसव्या फुगव्यांच्या दलदलीत दिवसेंदिवस अधिकाधिक अडचत चाललीय की काय अशी ही शंका अनेकांना येऊ लागली आहे। झी 24 तासाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास, एक पाऊल पुढे।